2007 साली आम्ही पहिल्यांदी 4 थर रचले आणि पायी पायी प्रवास करत जिथे भांडूपमध्ये छोटी मोठी जिथे काय आयोजकांनी दहीहंडी लावलेली तिथे आम्ही पायी पायी चालत तो प्रवास असा सुरू झाला। सात थरापासून 8 थराचा प्रवास हा खूप मजेदार होता। प्रत्येक वर्षी आम्ही स्वप्न बघत होतो आम्ही 8 थर लावणार, आम्ही 8 थर लावणार। आपल्या प्रत्येक गोविंदाच्या मनातले 8 थर आणि मेहनतीतले 9 हे लावून गे रे महाराजा। होय महाराजा। आणि सगळ्यांनी एक ग्रुप एक मताने सांगितलं की आम्ही 8 थर रचणार। पहिली ट्राय आमची तिथे 8 थर लागता राहिले आणि आम्ही पडलो। बट परत आम्हाला आयोजकांनी दुसरा चान्स दिला आणि त्या दुसऱ्या चान्सचा आम्ही सोनं केलं आणि आम्ही पहिले 8 थर तिथे रचले। आणि याचा आम्हाला तो मेमोरेबल अजून पण आहे की ते 8 थर आम्ही नेहमी लक्षात ठेवणार की आम्ही तिथे 8 थर रचले होते। प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय प्रोचा, त्याच्यामुळे भरपूर एक्नॉलेजमेंट झालेली आहे। आणि आता जे अगोदर विरोधात होते की काय हे काय मिळणार आहे तुम्हाला याच्यातून, आता तेच लोक ॲप्रिशिएट करायला आलेले आहेत। 8 थर रचणं, दुसरा 8 थर टायमिंग मध्ये रचणं, त्याच्यानंतर आता जे नियम आले आहेत आता तुम्हाला सगळे गोविंदा तुम्हाला प्रो बनवायचे। हा फॉर्मॅट जो टोटली यांनी वेगळा केलाय ना तो खूप कस पाहणार आहे आणि खरंच आपण त्याला वेलकम केलं पाहिजे। तुमचे खेळाडू जर प्रो असतील तर सांघिक गेम आहे, ऑटोमॅटिकली तुमचं पथक सुद्धा प्रो होणार आहे।